सिल्लोड येथे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भर कार्यक्रमात अश्लील भाषेचा वापर करत अपमानास्पद वक्तव्य केलेलं आहे। या पार्श्वभूमीवरती भाजपच्या नगरसेविका यांनी सिल्लोड शहर पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे। पाहूयात त्या नेमके काय म्हणतात। महाराष्ट्राचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड शहरामध्ये वाढदिवसानिमित्त लावणीचा कार्यक्रम घेतला आहे। त्या कार्यक्रमासाठी गौतमी पाटील यांना बोलवले आहे। गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमामध्ये काही लोकांनी हुल्लडबाजी केली। अब्दुल सत्तार हे स्टेजवर गेले। स्टेजवर गेल्यावर त्यांनी घाण शिव्या दिल्या। शिव्यांमध्ये त्यांनी काय सांगितलं, कमरेचे हड्डी तोडा, हाडं तोडा, हातपाय तोडा, लाठीचार्ज करा। लाठीचार्ज करणं हे अब्दुल सत्तारांना काही शोभतं का? लाठीचार्ज करणं हे तर अब्दुल सत्तारांना सांगण्याचं काम नव्हतं। अब्दुल सत्तारांनी अजून काय बोलले की हे लोक काय आई वडिलांचा पिक्चर बघतात का? अरे आई वडिलांना तर देवाची उपमा दिली जाते आणि देवाला तुम्ही देवाचा अपमान करता। अरे देवाचा अपमान कोण करणाऱ्या मंत्र्याला आपण राज्यात हे मंत्रिपदावर बसवलेले आहे। हे मंत्रिपद असेल, देवाला जो अपमान करतो तो मंत्री राहू शकतो का? त्याचा राजीनामा घेणं गरजेचं आहे। अरे मी पण एक प्रतिष्ठित महिला आहे आणि प्रतिनिधी आहे, तर माझं कर्तव्य आहे महिलांना जागृत करणं, समाजाला जागृत करणं। कारण की अब्दुल सत्तारांनी हे खूप घाण शिव्या केलेल्या आहे। महिलांच्या भावना दुखावल्या, समाजातल्या लोकांच्या भावना दुखवल्या आहे। हे चांगलं कार्य केलेलं नाहीये, तर ह्यांचं मंत्रिपदाचा राजीनामा होणं गरजेचं आहे। आणि मी आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल झाला नाही तर मी पुढची कारवाई रास्ता रोको करणार आहे आंबेडकर चौकामध्ये उद्या सकाळी। आणि आता आमच्या सरकारचं युती झालेली आहे। युती आहे शिवसेना भाजप। अरे भाजपची युती आहे, पण अशा मंत्र्याचं काम नाही शिव्यागाळ्या करणं। शिव्यागाळ्या कोणाचं काम असतं? समाजावर काय परिणाम घडणार आहे, मुलांबाळावर काय परिणाम घडणार आहे? अशा मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। महिलांनी जागृत होणं गरजेचं आहे। सगळ्या नागरिकांनी जागृत व्हा आणि प्रतिसाद द्या।